काल परवाची ना गोष्ट होती. मी माझ्या मुलाला घेऊन असं बाहेर आम्ही असं फिरायला जात असतो सायंकाळच्या वेळेवर. तर असंच गेली होती बाहेर फिरायला. तर रोडावरनं एक गोष्ट घडली, एक इन्सिडेंट झाला ज्याच्यातून मला खूप काही असं शिकण्यासारखं मिळालं. तर झालं असं की एक ना ब्लॅक कलरचा कुत्रा इकडून येत होता, म्हणजे असा येत होता. आणि इकडच्या साईडला एक शॉप आहे, त्या शॉपवर दोन कुत्रे असतात नेहमी. तर ते कुत्रे ना त्याच्यावर भुंकायला सुरुवात केली आणि तो काळावाला कुत्रा ना आपल्या रस्त्याने येत होता. तर ते हे जे दोन कुत्रे त्याच्यावर भुंकायला सुरुवात केली. तसंच एक तिसरा कुत्रा दुसऱ्या गल्लीतून आला आणि त्यांनी पण त्याच्यावर भुंकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर समोरून पण एक कुत्रा आला आणि त्यांनी पण त्याच्यावर भुंकायला सुरुवात केली. पण तो जो ब्लॅक कलरचा कुत्रा होता ना, त्यांनी ह्या कोणत्याही कुत्र्यांना ना रिॲक्शन नाही दिली आणि तो असा कामली तिथून निघून गेला. ते कुत्रे भुंकतच राहिले आणि तो आपल्या रस्त्याने चालला गेला. लाईफमध्ये पण ना असेच काही लोक असतात, जे आपण किती पण चांगले काम केले किंवा कोणतं असं नवीन काम करायला सुरुवात केली, तसेच आपल्याला ना रोकटोक करणारे लोक असतात. हे नको करू, ते नको करू, असं नको करू, तसं नको करू, लोक काय म्हणतील. तर अशा लोकांना ना इग्नोर करायला शिकायला पाहिजे. तर ही आपल्या लाईफमधली ही सर्वात पहिली स्किल आहे, जी कोणी शिकवत नाही पण शिकायला पाहिजे, ते म्हणजे इग्नोर करणं. आणि मी त्या इन्सिडेंटमधून खूप छान गोष्ट शिकली की खरंच आपण आपल्या रस्त्याने जायला पाहिजे. लोक भुकणारे भुकतच असतात, भुकून किती भुकणार आहे, शेवटी तोंड दुखेलच ना. त्याच्यामुळे इग्नोर करणं मस्ट आहे. सो हीच गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर मी केळ खात आहे, तर ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवला. जर तुमच्या पण लाईफमध्ये तुम्ही पण अशी कुठेतरी अटकले असाल ना, की हे मला हे असं म्हणतात, ते मला तसं म्हणतात, ते म्हणणारच आहे, त्यांचा तो स्वभावच आहे. तुम्हाला फक्त तुमचं काम करत जाणं आहे. एक दिवस तुमचं काम तुम्हाला तुमची ओळख बनवून देईल आणि तुम्हाला प्रसिद्ध पण करेल. थँक्यू सो मच.